Example number 22 solution. Let I is equal to integration of 5 into e raised to x upon e raised to x plus 1 into e raised to 2x plus 9 dx. आता इथं पहा या एक्झाम्पलमध्ये पुट e raised to x is equal to t, therefore e raised to x dx is equal to dt, therefore I is equal to, आता इथं पहा e raised to x into dx म्हणजे dt होणार आणि into 5 as it is integration of 5 upon t plus 1 अपॉन इंटू टी स्क्वेअर प्लस 9 इंटू डी टी. आता इथं पहा या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये एक्स स्क्वेअर किंवा टी स्क्वेअर जर आलं फॅक्टर्समध्ये तर आपण या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये लेट 5 अपॉन टी प्लस 1 इंटू टी स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू ए अपॉन फर्स्ट फॅक्टर टी प्लस 1 प्लस एक्स स्क्वेअर किंवा टी स्क्वेअर जो फॅक्टर असतो त्याच्यावरती बी टी प्लस सी अपॉन टी स्क्वेअर प्लस 9. आता एक्स असेल तर बी एक्स प्लस सी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 9 असं लिहू शकतो. आता याला इक्वेशन 1 म्हणा. आता बेस सेम करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मी इथे एक स्टेप कमी केले, बेस कॅन्सल होतो बेस सेम केल्यावर. मग 5 इज इक्वल टू अजून एक शॉर्टकट सांगितलं होतं, एच्या खाली टी प्लस 1 असेल तर जो फॅक्टर नाही आहे त्याच्यानी मल्टिप्लाय करा, ए इंटू टी स्क्वेअर प्लस 9 प्लस आता इथं पहा बी टी प्लस सीच्या खाली बी टी स्क्वेअर प्लस 9 आहे, मग टी प्लस 1नी मल्टिप्लाय करा. आता इथं पहा नेक्स्ट स्टेप फॉर टी प्लस 1 इज इक्वल टू 0, फर्स्ट फॅक्टर इज इक्वल टू 0 घ्या म्हणजे टी इज इक्वल टू -1. हा टी इज इक्वल टू -1 या इक्वेशनमध्ये पुटअप करा. मग पुटअप केल्यावर काय होणार पहा, टी इज इक्वल टू -1 म्हणजे -1 प्लस 1 इथं 0 होणार म्हणजे बी टी प्लस सीचा टर्म 0 होणार, फक्त एचा टर्म येणार. 5 इज इक्वल टू ए इंटू टीच्या जागी -1चा स्क्वेअर प्लस 9. 5 इज इक्वल टू आता इथं पहा -1चा स्क्वेअर 1 येतो, 1 प्लस 9 इज 10, 10a, देअरफॉर a इज इक्वल टू 1/2. नेक्स्ट पहा असं एक्स स्क्वेअर किंवा टी स्क्वेअर जर असेल तर एक फॅक्टर टी इज इक्वल टू 0 पण घ्यायचा. मग टी इज इक्वल टू 0 घेऊन या इक्वेशनमध्ये पुट केल्यावर पहा टी इज इक्वल टू 0 म्हणजे बी इंटू 0 म्हणजे बीचा टर्म 0 होईल. आता इथं काय येणार पहा 5 इज इक्वल टू ए इंटू 0 प्लस 9 प्लस बी इंटू 0 प्लस सी इंटू 0 प्लस 1. 5 इज इक्वल टू आता इथं पहा एची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1/2 इंटू 9 प्लस सी, कारण काय इथं 1 इंटू सी म्हणजे सी. आता हा प्लस 9/2 आहे, या साईडला आल्यावर -9/2 होईल. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर सी इज इक्वल टू 10 - 9/2 मग सी इज इक्वल टू 1/2. आता इथं पहा टी इज इक्वल टू 1 हा एक फॅक्टर घेतला आहे ना, मग टी इज इक्वल टू -1 हा एक फॅक्टर आलेला आहे, मग टी इज इक्वल टू 1 पण एक फॅक्टर घ्यायचा, कारण टी इज इक्वल टू प्लस ऑर -1 असं याप्रमाणे फॅक्टर असतो. प्लस ऑर -1 म्हणजे 2 फॅक्टर झाले आणि टी इज इक्वल टू 0 हा एक तिसरा फॅक्टर झाला. आता टी इज इक्वल टू 1 पुटअप करा. 5 इज इक्वल टू काय येईल 1 प्लस 9 इन प्लस बी प्लस सी इंटू 1 प्लस 1. आता इथं पहा एची व्हॅल्यू माहिती आहे, सीची व्हॅल्यू माहिती आहे, ते पुटअप करा. काय येणार पुटअप करण्याच्या अगोदर पहा 5 इज इक्वल टू 10 ए येईल प्लस 2 बी येईल प्लस 2 सी येईल, कारण का हा 2 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. मग 5 इज इक्वल टू एची व्हॅल्यू पुटअप केल्यावर 10/2 प्लस 2b ॲज इट इज, सीची व्हॅल्यू पुटअप केल्यावर 2/2. मग 5 इज इक्वल टू 5 प्लस 2b प्लस 1 म्हणजे 5 इज इक्वल टू 6 प्लस 2b. मग हा 6 या साईडला आल्यावर मायनस होणार, 5 - 6 इज इक्वल टू 2b. मग b इज इक्वल टू -1/2. आता हे आलेले ए बी सीचे व्हॅल्यूज इक्वेशन 1मध्ये पुटअप करा. काय येणार पहा 5/t प्लस 1 इंटू टी स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू एची व्हॅल्यू 1/2/t प्लस 1 प्लस बीची व्हॅल्यू -1/2 इंटू टी प्लस सीची व्हॅल्यू 1/2/t स्क्वेअर प्लस 9. आता इथं पहा 5/t प्लस 1 इंटू टी स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 1/2 इंटू टी प्लस 1. आता इथं पहा मी बेस सेपरेट केले कारण याला बेस सेम आहे. मग काय येणार -1/2 इंटू टी अपॉन टी स्क्वेअर प्लस 9. आता इथं पहा परत बेस सेपरेट केल्यावर प्लस 1/2 अपॉन टी स्क्वेअर प्लस 9. मग ही व्हॅल्यू आयमध्ये पुटअप करा. आयमध्ये पुटअप केल्यावर हा 1/2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर, मग इंटिग्रेशनमध्ये 1/t प्लस 1 dt मायनस 1/2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन ऑफ टी अपॉन टी स्क्वेअर प्लस 9 dt प्लस 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/t स्क्वेअर प्लस 9 dt. आता आय इज इक्वल टू हा 1/t प्लस 1 म्हणजे
लॉग ऑफ मॉड ऑफ टी प्लस वन अपॉन डिवायडेड बाय टी प्लस वनचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1/2. आता इथं पहा काय केलं आहे मी 2नी मल्टिप्लाय केलं आहे आणि डिवाइड केलं आहे म्हणजे 1/2 ॲज इट इज. परत एक 1/2नी मल्टिप्लाय केलं आणि एक 2 इथं मल्टिप्लाय केलं. हा 2 कॅन्सल होऊन 1/2च राहतो म्हणजे व्हॅल्यू चेंज होत नाही. इंटू डी टी प्लस हा 1/2 ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ 1/t² प्लस 3चा स्क्वेअर डी टी. 3चा स्क्वेअर म्हणजे 9च. आता इथं पहा नेक्स्ट स्टेप आय इज इक्वल टू 1/2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ 1 प्लस टी मायनस आता 1/2 इंटू 1/2 1/4 आणि इंटिग्रेशनला I1 म्हणलं प्लस 1/2 इंटू आता इथं पहा 1/x² प्लस a²चं इंटिग्रेशन काय आहे 1/a इंटू टॅन इनवर्स ऑफ x अपॉन a. एक्सच्या ठिकाणी टी आहे 1/a म्हणजे 3 1/3 इंटू टॅन इनवर्स ऑफ t अपॉन 3 इंटू 1/2 ब्रॅकेटच्या बाहेर. इथं पहा वेअर I1 इज इक्वल टू I1 कशाला म्हणलं इंटिग्रेशन ऑफ 2t अपॉन t² प्लस 9 dt इज इक्वल टू हा कशाप्रमाणे आहे पहा f डॅश ऑफ टी अपॉन f ऑफ टी dt जर असेल म्हणजे काय इथं f ऑफ टी म्हणजे काय आहे t² प्लस 9 आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2t म्हणजे तो वरती आहे. असं जर असेल तर त्याचे इंटिग्रेशन असतो लॉग ऑफ मॉड ऑफ f ऑफ टी प्लस c1. आता लॉग ऑफ मॉड ऑफ f ऑफ टी काय आहे t² प्लस 9 प्लस c1. मग आय मध्ये पुटअप करा त्याचं इंटिग्रेशन आलेलं आहे I1चं मग 1/2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ 1 प्लस टी मायनस 1/4 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ t² प्लस 9 प्लस c1 प्लस 1/6 इंटू टॅन इनवर्स ऑफ t अपॉन 3. आता टीच्या जागी इथं पहा 1/4 याला मल्टिप्लाय करा 1/4 याला मल्टिप्लाय करून 1/4 इंटू c1 येईल. 1/4 इंटू c1ला c माना आणि जिथं जिथं टी आहे e⁻x पुटअप करा. दिस इज द आन्सर.